नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्लिंग बॅग आणि स्लिंग बॅगचे मी तुम्हाला याआधी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या स्लिंग बॅग दाखवलेल्या आहेत। त्यांची मी संपूर्ण प्लेलिस्टच बनवलेली आहे आपल्या चॅनलवरती। तुम्ही वर्षा फॅशन स्लिंग बॅग म्हटलं ना तर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ बघायला भेटतील आणि आजची पण आयडिया आहे ना ती एकदम युनिक आहे आणि एकदम सोपी आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर व्हिडिओ युजफुल आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉइंट असतात ना ते पण देत चला। आणि तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदा चॅनलवरती व्हिडिओ बघत असाल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल। डेली दुपारी 1 वाजता आपला नवीन व्हिडिओ येत असतो। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे 2 आयताकृती पीस आहेत ते कट केले। हे दोन्हींचं मेजरमेंट सेमच आहे। याला पण सर्वात खाली अस्तर, मध्यभागी राईस बॅग आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे। आणि याला पण आता अगोदर मी तुम्हाला आहे ना राईस बॅगचं माप सांगते मी किती घेतलेलं आहे, कारण की हेच माप जे असतं ते आपलं फायनल मेजरमेंट असतं। तर याची लांबी आहे बघा 19 इंच आणि रुंदी आहे 8.5 इंच, 8.5 बाय 19 इंच। आणि यावरती आपल्याला तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो दोनही पार्टवरती मी तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आहे। ठीक आहे, आता क्विल्ट करून याचं परत एकदा तुम्हाला फायनल मेजरमेंट सांगते। तर ह्याची रुंदी आहे बघा 8.5 इंच, जेवढी आपण घेतली होती तेवढीच आहे, आणि लांबी आहे 19 इंच। 2 इंच पण मेजरमेंट सेमच आहे। आता जिकडनं 8.5 इंच लांबी आहे ना त्या साईडने आपल्याला या पार्टला इकडनं झिप अटॅच करायची आणि या पार्टला इकडनं एक झिप अटॅच करायची, म्हणजे दोन्ही पार्टला एक एक झिप आहे ती अटॅच करून घ्यायची आहे। आणि झिपमध्ये मी ऑलरेडीच रनर पण वळून घेतलेला आहे। आता झिपची राईट साईड आहे ती बघा मेन फॅब्रिकच्या बाजूने ठेवून घ्यायची आणि स्टिच करायचं। परत ह्या झिपवरती आपल्याला दाबटीप पण देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तर जशी ही झिप स्टिच केली ना दुसऱ्या साईडची पण झिप आपण स्टिच करून घेऊ। आणि माझा बॉबिनचा दोरा मॅचिंग नव्हता त्यामुळे मी अशी टिप न देता वरच्या साईडने देऊन घेत आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने दोन्ही साईडने आपली झिप स्टिच करून झाली। आता त्यानंतर बघा हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे, म्हणजे दुसऱ्या झिपचा पार्ट आहे तो या पद्धतीने आपल्याला स्टिच करता यावा त्यासाठी। ठीक आहे, आणि इकडनं पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि परत दुसऱ्या पार्टचं झिप आहे ती अशा पद्धतीने स्टिच करायची आणि हिच्यावरती पण आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे। आणि दाबटीप द्यायला पण सोपं जातं, फक्त खालचा कपडा स्टिचिंगमध्ये येऊ नये याची काळजी घेतच इकडनं दाबटीप देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, तर या पद्धतीने दाबटीप देऊन झाली। आता त्यानंतर आपल्याला ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आहे। ठीक आहे, आणि अगदी सोपी आहे मैत्रिणींनो, अगदी 10-15 मिनटामध्येच तुमची ही स्लिंग बॅग आहे ती बनून तयार होणारी आहे। खूप सोपी आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे वरचं एक पॉकेट आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे, तर त्या पॉकेटचं मेजरमेंट काढायचं आहे आपल्याला। तर बघा या पद्धतीने आपल्याला पार्ट फोल्ड करायचा आणि वरतून खाली आपण 1.5 इंचावरती एक मार्क करून घेऊ, म्हणजे आपल्या वरचं पॉकेट आहे ते सेपरेट होईल आणि मेन झिपर पॉकेट आहे ते पण सेपरेट होईल। ठीक आहे, तर 1.5 इंचापर्यंत फोल्ड करायचा। आता जिथं फोल्ड केलं आहे ना तिथं आपल्याला मार्किंग करायची, म्हणजे इथे आपल्याला स्टिच करायचं आहे त्यासाठी। तर मी इथे कट देऊन घेते छोटे छोटे। ठीक आहे, आणि यावरतीच आता आपण स्टिच करून घेऊ, म्हणजे आपले दोनही पॉकेट आहे ते सेपरेट होतील। तर या पद्धतीने मार्किंग केली, तिथे स्टिच केलं। आता परत हा पार्ट असा फोल्ड करायचा आणि दोन्ही कडेने स्टिच करून घ्यायचं आहे। झिप 2 इंच पण सेंटरला पकडायच्या आणि कडा स्टिच करून घ्यायच्या। थोडं मागे पुढे किंवा एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते आपण कट करून घेऊ आणि इकडच्या साईडने पण आपण ही कड आहे ती स्टिच करून घेऊ। आता इथे बेल्ट लावण्याची एक वेगळी पद्धत आहे आणि ती पण खूप सोपी आहे। तर थोडं एक्स्ट्राचं फॅब्रिक इथे मी कट केलं। त्यानंतर मैत्रिणींनो बेल्टसाठी बघा मी इथे ना हाच मेन फॅब्रिक आहे तो घेतलेला आहे। तर हा डबल फोल्डमध्ये फोल्ड करून ठेवलेला आहे। तर याची फोल्ड घडीची लांबी आहे बघा 25 इंच, म्हणजे 25 दुनी 50 इंच लांबीचा मी हा बेल्ट घेतलेला आहे आणि याची रुंदी घेतलेली आहे 5 इंच। ठीक आहे, तर या पद्धतीने आपण हा फोल्ड करून घेतलेला होता। आता त्यानंतर आपल्याला या दोन्ही कडेला हे जे बेल्ट आहे ते स्टिच करून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने। तर सुरुवातीला थोडासा पार्ट असा फोल्ड करून घेऊ। तर बघा सुरुवातीला आपल्याला जो बेल्ट आहे तो अगदी अर्धा इंच फोल्ड करायचा आणि इथपर्यंत स्टिच करायचं। दुसरी साईड पण आपल्याला सेम अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा हा बेल्टचा कपडा, आणि इकडनं पण आपल्याला थोडंसं अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचं आणि इकडची कड पण आपण स्टिच करून घेऊ। आता दोन्ही कडा स्टिच झाल्या। आता आहे ना आपली पायपिंग आणि बेल्ट सोबतच स्टिच होणार आहे। तर बघा असं टर्न करून घ्यायचं आणि इकडनं बघा या पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला परत एकदा दाखवते। ठीक आहे, बघा आता हे अर्धा इंच जे फोल्ड केलेलं होतं ना त्याला मी अगोदर स्टिच केलं आणि त्यानंतर आपण ही
कडेची साईड आहे ती इकडनं पायपिंग पण होईल आणि वरती बेल्ट पण आपला सोबतच स्टिच होईल. अशा पद्धतीने आपण ही बेल्ट आहे ते लावून घेतलेले आहे. आणि तुम्ही बेल्टची लांबी तुम्हाला अजून मोठी पाहिजे असेल तर तुम्ही अजून मोठी पण घेऊ शकता. जो मी 50 इंच घेतला तिथे तुम्ही 60 इंच 70 इंच घेतला तरी पण चालेल. तुमच्या अकॉर्डिंग तुमच्या हाईटनुसार जेवढं तुम्हाला ठेवायचं असेल तेवढं तुम्ही बेल्टची लांबी ठेवू शकता. तर इथपर्यंत आलो. आता कडेपर्यंत पण इकडं राहिलेली पायपिंग करून घ्यायची, म्हणजे वरती बेल्ट आणि इकडं कडेकडेने पायपिंग सोबतच आपली स्टिच झालेली आहे. आणि किती फिनिशिंगमध्ये आपली ही स्लिंग बॅग तयार झालेली आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत. या पद्धतीने आपण हा जो बेल्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. आणि बघा ही आपली बॅग डिझाईन आहे ती बनून अशा पद्धतीने तयार झाली आहे. किती सुंदर आहे बघा. आणि मी जो बेल्ट 50 इंच घेतला ना तो तुम्ही अजून जास्त घेतला असता ना तर बघा अशा पद्धतीने आपलं एक वरती एक झिपर पॉकेट रेडी झालं आहे. त्यानंतर एक बिना झिपवालं आणि त्यानंतर एक मेन पॉकेट आहे. ठीक आहे, या पद्धतीने. आता तुम्ही याच्यामध्ये ना तुमचा अँड्रॉइड मोबाईल आहे तो आरामात ठेवू शकता. बघा उभा ठेवला तरी चालतोय, आडवा ठेवला तरी पण चालतोय. तुमच्या सोयीनुसार तुम्ही याच्यामध्ये मोबाईल आहे तो ठेवू शकता. बघा या पद्धतीने. ठीक आहे. आणि हा मेन पॉकेट पण खूप मोठा असा आहे बघा. तर खूप सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मैत्रिणींनो तुम्हाला या बॅगची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर कशी वाटली मैत्रिणींनो तुम्हाला आपली आजची ही बॅग डिझाईन ते पण मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ जय शिवराय. आता इथं शिवून रेडी माप किती राहिलं ना तर हिची रुंदी आहे 8.5 इंच आणि उंची आहे 10 इंच आणि वरचं जे पॉकेट आहे त्याची उंची आहे 8 इंच. हे 8 इंच आणि पूर्ण 10 इंच.